Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. अकोल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील जे आहेत त्यांचं नाव निश्चित जरी झालं असलं तरी अजून घोषणा नाही आहे. घोषणा कधी होणार, काय होणार? आपल्यासोबत स्वतः डॉक्टर अभय पाटील सर आहेत. सर, मला एक सांगात की तुमच्या नावाची चर्चा पूर्ण जिल्ह्यावर आहे, पण अजूनही घोषणा नाही, नेमकं काय आहे? पक्षाने तर तसं अधिकृतपणे मला सांगितलेलं आहे. 4 तारखेला आम्ही फॉर्म पण भरणार आहे, ही निश्चित झालं आहे. त्या दिवशी माननीय नानाभाऊ पटोले तिथं येणार आहे, बाकी काँग्रेसची मंडळी तिथं फॉर्म भरण्यासाठी येणार आहे. त्याचा अर्थ हे निश्चितच आहे 100%. जरी मीडियाला हे केलं नाही तर मीडियाला तर मला वाटतं एखाद दिवसात 2 दिवसात होईल म्हणून. तसा काही फार उशीर राजकीयदृष्ट्या नाही झालेला. जरी लोकांना वाटत असेल तरी राजकारणामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत चालतात अशा सगळ्या गोष्टी. पण नाव 100% निश्चित झालं. पक्षाकडनं तसे आदेश आलेला आहे आणि त्या माध्यमातून तर पक्षाने ऑलरेडी मीटिंग, सभा, प्रचार हे तर केव्हाच सुरू केलेला आहे. नेमकं आता या संपूर्ण महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही आहात. गेल्या मागच्या काही वर्षापासून पाहिलं आपण तर या ठिकाणी भाजपचाही हा बालेकिल्ला आहे, वंचित बहुजनचाही बालेकिल्ला मानला जातो. पण नेमकं आता यांना दोघांना टक्कर कशा पद्धतीने देईल, काय नेमकी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राहील? भाजपचा बालेकिल्ला असं मी म्हणणार नाही, कारण की भाजप प्रत्येक वेळेस इथे जी निवडून आली आहे त्यावेळेस तिच्यासोबत शिवसेना होती. शिवसेनेच्या बळावर त्यांनी मागचे सगळे इलेक्शन जिंकलेलं आहे. कारण की शिवसेनेचा जो वोट बेस आहे तो जवळपास 2,40,000 आहे या मतदारसंघामध्ये. नॅचरली त्याचा बेनिफिट भेटत होता. आजची जर परिस्थिती पाहिली तर खेड्यामध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत तर ते बहुतेक सगळे एक तर शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत आणि तुम्हाला BJPचा कार्यकर्ता खेड्यापाड्याने नाही शहरामध्ये सापडू शकतो, पण खेड्यापाड्याने नाही आहे. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. हा त्यांचा बालेकिल्ला नाही आहे. सेकंडली, लोकांना मागच्या दोन्ही वेळेस आपल्या इथं जी इलेक्शन झालं ते धर्माच्या आधारावर झालं, धर्माचीच लढाई होती. देशामध्ये हा एक असा युनिक मतदारसंघ आहे की इथं एक हिंदू असतो, एक मुस्लिम असतो आणि एक बौद्ध असतो आणि त्या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण होतं. पण यावेळेस निश्चित महाविकास आघाडीने कॅन्डिडेट त्या दृष्टीने विचार करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स यावेळेस काम करणार नाही. परंपरागत जे काही मतं काँग्रेसची आहेत, 2.5 ते 3 लाखाचा बेस आहे. शिवसेनेचा त्याच्यात 2,44चा बेस आहे. म्हणजे हेच कॅल्क्युलेशन हे जाते आणि आज BJPच्या खात्यातनं तेवढं गेलं, प्लस इन्कम्बन्सी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, जिल्ह्यातली डेव्हलपमेंट नाही आहे, हे जर एकंदरीत सगळं पाहिलं तर मला वाटते BJP कुठं लढतीत पण राहणार नाही यावेळेस, असं मला वाटतं. एकंदरीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते 4 तारखेला आपलं नॉमिनेशन दाखल करणार आहेत आणि त्यांनी एवढं निश्चित सांगितलेलं आहे की यावेळेस जे नेहमी BJP या ठिकाणी निवडून येते, भाजप निवडून येते, यावेळेस ते या आमच्या लढाईतही नसणार आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.